नमस्कार विद्यार्थी मित्र हो. डेटा इंटरप्रिटेशन हे नाव ऐकलं की बापरे, आता गणित आलं अशी धडकी भरते ना. डेटा म्हणजे फक्त नंबर्स असतात का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. पण थांबा, आज मी तुमचा हा सगळ्यात मोठा गैरसमज दूर करणार आहे. डेटा म्हणजे फक्त किचकट आकडेमोड अजिबात नाहीये. अगदी मजेत आणि लॉजिकने आपण हे शिकणार आहोत. तर आजच्या या खास विश्लेषणात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. MHCAT आणि नेट पेपर 1च्या युनिट 7 मधला हा एक जबरदस्त आणि हाय स्कोरिंग टॉपिक आहे. सोर्सेस, ॲक्विजिशन आणि क्लासिफिकेशन ऑफ डेटा. माझा 15 वर्षांचा अनुभव सांगतो, इथे गणिताची नाही तर फक्त कॉमन सेन्सची गरज असते. त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. आपण हे अगदी सोपं करून समजून घेणार आहोत. चला तर मग आजचा आपला प्लॅन काय आहे ते बघूया. आपण 5 सोप्या टप्प्यांतून जाणार आहोत. पहिलं म्हणजे व्हॉट इज डेटा, दुसरं सोर्सेस ऑफ डेटा, तिसरं डेटा ॲक्विजिशन मेथड्स, चौथं क्लासिफिकेशन ऑफ डेटा आणि शेवटी एक क्विक एक्झाम समरी जी तुम्हाला परीक्षेच्या आधी नक्कीच कामी येईल. चला लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. व्हॉट इज डेटा, द मीनिंग. एका संशोधकाच्या प्रवासातील ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हा डेटा नक्की असतो तरी काय? बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर डेटा म्हणजे रॉ इन्फॉर्मेशन किंवा फॅक्ट्स. हा माहितीचा असा सर्वात बेसिक किंवा लोएस्ट युनिट आहे, ज्यावर आपण प्रोसेस करतो आणि मग त्यातून स्टॅटिस्टिक्स तयार होतात. म्हणजे कसं, नुसता कच्चा डेटा बघून काहीच बोध होत नाही जोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित इंटरप्रेट करत नाही, त्याचा अर्थ लावत नाही. बरोबर? आता तुम्ही म्हणाल, मग हा डेटा दिसतो कसा? तर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, डेटा म्हणजे फक्त आकडे किंवा नंबर्स नाहीत. तो इमेजेस, वर्ड्स, फिगर्स किंवा चक्क आयडियाजच्या स्वरूपातही असू शकतो. उदाहरणार्थ, तुमची कॉलेजची मार्कशीट हा न्यूमेरिकल डेटा झाला. पण समजा तुम्ही लायब्ररीत गेलात आणि तिथला कॅटलॉग पाहिला, तर तो डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्ड डेटा आहे. सोपा आहे की नाही? उगाचच फॉर्म्युल्यांची भीती बाळगायची नाही. डेटा म्हणजे काय हे तर आपल्याला समजलं. आता आपला दुसरा टप्पा 2, सोर्सेस ऑफ डेटा. वेअर डज इट कम फ्रॉम. हा डेटा नक्की येतो कुठून? परीक्षेच्या दृष्टीने, विशेषतः MCQसाठी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर लक्ष देऊन ऐका. डेटाचे मुख्यत्वे 2 स्रोत असतात, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. प्रायमरी डेटा म्हणजे काय, तर एकदम ओरिजिनल, फर्स्ट हँड माहिती जी संशोधक स्वतः एखाद्या विशिष्ट प्रश्नासाठी पहिल्यांदाच गोळा करतो. आणि सेकंडरी डेटा म्हणजे अशी माहिती जी आधीच कोणीतरी गोळा केलीये, पब्लिश केलीये आणि आपण ती आपल्या कामासाठी पुन्हा वापरतोय, म्हणजेच रियूज करतोय. आता हे प्रायमरी डेटा सोर्सेस नक्की कोणते असतात? तर यामध्ये येतात सर्वेज, ऑब्झर्वेशन्स म्हणजे तुमचं स्वतःचं निरीक्षण, एक्सपेरिमेंट्स, क्वेश्चनेअर्स म्हणजे प्रश्नावली आणि पर्सनल इंटरव्ह्यूज. आता बघा, हा डेटा तुम्ही स्वतः फील्डवर जाऊन गोळा करता, त्यामुळे तो 100% ऑथेंटिक आणि रिलायबल असतो. पण हो, यासाठी तुमचा खूप वेळ आणि पैसा खर्च होतो, हे मात्र नक्की. दुसरीकडे सेकंडरी डेटा सोर्सेसमध्ये काय येतं, तर गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स, सेन्सस रिपोर्ट्स म्हणजेच आपली जनगणना, वेगवेगळे जर्नल्स, पुस्तके, वेबसाईट्स आणि इंटरनल रेकॉर्ड्स. हा डेटा मिळवायला खूप सोपा, एकदम फास्ट आणि स्वस्त असतो. पण इथे एक ट्रॅप आहे बरं का. हा डेटा वापरण्यापूर्वी तो विश्वसनीय आहे की नाही हे तपासून घेणं मस्ट आहे, कारण तो दुसऱ्या कुणीतरी वेगळ्याच उद्देशाने गोळा केलेला असतो. तर आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे. 3, डेटा ॲक्विजिशन, गॅदरिंग द फॅक्ट्स. म्हणजे संशोधक प्रत्यक्ष फील्डवर जाऊन ही माहिती कशी गोळा करतात ते आपण पाहू. ही माहिती मिळवण्याच्या मुख्य 3 पद्धती आहेत. पहिली म्हणजे ऑब्झर्वेशन. यात आपण लांबून लोकांच्या नकळत परिस्थितीचं तटस्थ निरीक्षण करतो. दुसरी पद्धत आहे इंटरव्ह्यू. यात संशोधक आणि रिस्पॉन्डेंट्स अगदी समोरासमोर बसून चर्चा करतात. आणि तिसरी पद्धत म्हणजे क्वेश्चनेअर, म्हणजेच प्रश्नांची एक भली मोठी यादी. हे एका रिसर्चरच्या टूलकिटमधले अगदी बेसिक आणि महत्त्वाचे टूल्स आहेत. यामध्ये ना, क्वेश्चनेअर ही पद्धत सगळ्यात जास्त वापरली जाते. ती तुम्ही पोस्टाने पाठवू शकता, फोनवरून विचारू शकता किंवा प्रत्यक्ष हातात देऊ शकता. पण इथे परीक्षेसाठी एक एकदम महत्त्वाची टिप देतो. मुख्य सर्वेक्षणापूर्वी नेहमी एक पायलट सर्वे करायचा. आता हा पायलट सर्वे म्हणजे काय, तर एक प्रकारची छोटी रिहर्सल, ज्यामुळे आपल्या प्रश्नांमध्ये काही चुका असतील ना, तर त्या आपल्याला आधीच समजतात आणि पुढचा गोंधळ टळतो. चला आता 1 सेकंड थांबूया आणि विचार करूया. समजा एखाद्या संशोधनासाठी तुम्ही भारत सरकारचा सेन्सस रिपोर्ट म्हणजे जनगणना अहवाल वापरत आहात. तर मला सांगा, हा प्रायमरी डेटा झाला की सेकंडरी डेटा? विचार करा. अगदी बरोबर, हा सेकंडरी डेटा आहे, कारण तो सरकारने आधीच गोळा करून ठेवलाय आणि आपण फक्त त्याचा वापर करतोय. आता माहिती तर मिळवली, पण ह्या प्रचंड माहितीच्या ढिगाऱ्याचं करायचं काय?
इथेच एंट्री होते आपल्या चौथ्या टप्प्याची. 4. क्लासिफिकेशन ऑफ डेटा. ऑर्गनायझिंग द केऑस. आलेला डेटा तसाच ठेवून चालत नाही. त्या गोंधळाला एका व्यवस्थित शिस्तीत आणावं लागतं. म्हणजेच क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे या गोळा केलेल्या कच्च्या डेटाला वेगवेगळ्या कॅटेगरीज किंवा गटांमध्ये विभागण्याची प्रक्रिया. असं केल्यामुळे काय होतं तर त्या अस्ताव्यस्त माहितीला एक निश्चित स्वरूप आणि कोहिरंट स्ट्रक्चर मिळतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मिळालेल्या माहितीची योग्य डब्यांमध्ये मांडणी करणे. आता हे वर्गीकरण करताना डेटाचे मुख्य 2 प्रकार पडतात. पहिला आहे क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे गुणात्मक डेटा. यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह गोष्टी येतात, जसे की लोकांची मतं, त्यांचे अनुभव किंवा अगदी त्यांच्या डोळ्यांचा रंग. हा डेटा आपण अंकात मोजू शकत नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे क्वांटिटेटिव्ह डेटा, जो संख्यात्मक असतो आणि थेट आकड्यांमध्ये मोजता येतो, जसे की तुमचं वय, पगार किंवा परीक्षेत मिळालेले मार्क्स. या क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये आणखी 2 सबटाइप्स आहेत आणि यावर हमखास प्रश्न येतो. ते म्हणजे डिस्क्रीट डेटा आणि कंटिन्युअस डेटा. डिस्क्रीट डेटा म्हणजे असे आकडे जे आपण मोजू शकतो आणि ते पूर्ण संख्येत असतात, जसं की तुमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार्सची संख्या. 2.5 किंवा 3.5 कार असू शकत नाही, बरोबर. आणि कंटिन्युअस डेटा म्हणजे असे आकडे जे एका ठराविक रेंजमध्ये कुठेही असू शकतात. ते फ्रॅक्शन किंवा डेसिमलमध्येही येऊ शकतात, जसे की व्यक्तीची उंची किंवा वजन. आणि जेव्हा आपण हा सगळा संख्यात्मक डेटा वर्गीकृत करतो तेव्हा तो तुम्हाला असा दिसतो: बार ग्राफ्स, पाय चार्ट्स किंवा हिस्टोग्राम्सच्या स्वरूपात. परीक्षेत अगदी असेच ग्राफ्स येतात आणि त्यावर आधारित सोपे प्रश्न विचारले जातात. इथे आपल्याला कोणतीही मोठी आकडेमोड करायची नसते. फक्त हा ग्राफ डोळे उघडे ठेवून व्यवस्थित समजून घ्यायचा असतो. चला आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. 5 क्विक एक्झाम समरी. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक क्विक आणि स्मार्ट रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी ही बुलेट पॉइंट्सची लिस्ट म्हणजे तुमची चीट शीट आहे. ती डोक्यात पक्की बसवा. डेटा म्हणजे रॉ फॅक्ट्स. प्रायमरी डेटा म्हणजे फर्स्ट हँड आणि हायली व्हॅलिड माहिती. सेकंडरी डेटा म्हणजे रियूज्ड आणि कमी खर्चाची माहिती. क्वालिटेटिव्ह म्हणजे ॲट्रिब्यूट्स. क्वांटिटेटिव्ह म्हणजे नंबर्स. आणि क्लासिफिकेशन म्हणजे माहितीची योग्य गटात विभागणी करणे. बस एवढं लक्षात ठेवलं तरी काम फत्ते. मला 100% खात्री आहे की आता तुमच्या मनातील डेटा या शब्दाची भीती पळून गेली असेल. नेहमी लक्षात ठेवा, डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे फक्त लॉजिक आणि कॉमन सेन्स. पुढच्या सेशनमध्ये आपण टॅब्युलेशन आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशनबद्दल असंच अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत. पण जाता जाता तुम्हाला विचार करायला एक प्रश्न देऊन जातो. समजा आपण अत्यंत चुकीचा डेटा एकदम अचूकपणे वर्गीकृत केला तर तो संशोधनाला योग्य दिशा देईल की त्याची पूर्ण दिशाभूल करेल? विचार करा आणि पुढच्या सेशनसाठी तयार रहा.